नमस्ते। आज आपण सकाळच्या घाईमध्ये 15 ते 20 मिनिटात तयार होणारा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहे। तर हा नाश्ता बनवायला खूप सोपा आहे। घरच्या साहित्यांमध्ये हा नाश्ता तयार होतो। जास्त मेहनत सुद्धा लागत नाही, झटपट तयार होतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। शक्यतो बारीक रवाच घ्या, जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक करून मग वापरा। त्यामध्ये त्याच वाटीने अर्धा वाटी फ्रेश दही टाकलेला आहे। दही फ्रेशच वापरा, जर आंबट दही असेल तर थोडं कमी वापरलं तरी चालेल। त्यामध्ये आता आपण पाणी टाकूया। पाणी थोडंसं आपल्याला जास्त टाकायचं आहे, कारण आपण इथे रवा वापरलेला आहे। रवा पाणी शोषून घेतं आणि व्यवस्थित असं आपल्याला आता हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। एक 4-5 मिनिट आपण हे छान असं फेटून घेणार आहे, म्हणजे आपला रवा आणि दही पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल। तर इथे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हा रवा थोडासा भिजून घ्यायचा आहे। एक 10 मिनिट आपण एका साईडला हे बॅटर ठेवून देणार आहे, म्हणजे आपला रवा छान असा भिजला जाईल। तर 10 मिनिटांमध्ये आपला इथे रवा छान असा भिजलेला आहे। तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा आपलं बॅटर घट्ट झालेलं आहे, रव्याने पाणी शोषून घेतलंय। त्यामध्ये आता आपण परत थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया। तर इथे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया। एक पाव चमचा आपण खायचा सोडा टाकून घेणार आहे। तर इथे तुम्हाला इनो वापरायचा असेल, इनो वापरला तरी चालेल। त्यावरती थोडंसं पाणी टाकून परत आपण एक 2-3 मिनिट फेटून घेणार आहे, कारण आपण यामध्ये सोडा टाकलेला आहे, त्यामुळे आपण थोडंसं याला फेटून घेऊया। आता त्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची, बारीक कट केलेला कांदा, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। सध्या मटार, गाजर खूप जास्त प्रमाणात मिळतं, ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। गाजर किसून टाकू शकता किंवा पालकसुद्धा तुम्ही बारीक कट करून यामध्ये टाकू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या यामध्ये टाकू शकता किंवा कांदा, कोथिंबीर टाकली तरी चालेल। तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे 1-1.5 चमचा। त्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेतली। जिरी मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि हिंग टाकून घेऊया आणि ही फोडणी आता आपल्याला या बॅटरमध्ये टाकून घ्यायची आहे। तर ह्या फोडणीमुळे आपले नाश्त्याला एक छान असा खमंगपणा येतो। तर हे फोडणी आता आपण यामध्ये टाकून व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। तर आपण या बॅटरचे अप्पे बनवणार आहे। तुम्हाला जर अप्पे बनवायचे नसेल तर याचे तुम्ही छोटे छोटे उत्तप्पे सुद्धा बनवू शकता। तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही टोमॅटोसुद्धा टाकू शकता। तर व्यवस्थित असं आपण बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे। इथे अप्पे पात्राला मी तेल लावून घेतलं होतं। आता थोडं थोडं बॅटर यामध्ये टाकून घेऊया। बॅटर टाकल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि झाकण ठेवून छान असे आपल्याला हे अप्पे शेकून घ्यायचे आहे। तर वरच्या साईडने शेकल्यानंतर थोडं थोडं त्यावरती आपण तेल टाकून पलटी करून परत आपण वरच्या साईडने शेकून घेणार आहोत। खालच्या साईडने व्यवस्थित असे शेकलेले आहेत अप्पे। तर खूप झटपट तयार होतात आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही आहे। आणि यासोबत आपण बनवणार आहे नारळाची चटणी। तर छान असं दोन्ही साईडने आपले अप्पे शेकलेले आहेत। एकदम झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही। सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीचे मसाला अप्पे बनवू शकता। तर मस्त असे आपले जाळीदार अप्पे झालेले आहेत आणि खूप पटकन तयार होतात। त्यासोबत नारळाची चटणी बनवलेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।